रायगड दर्शनासाठी निघालेल्या अक्षरा ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी आराम बसला माणगाव रायगड रस्त्यावरील पुनाडे घाटात अपघात झाला। अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या क्रॅश बॅरियरला जाऊन धडकली। सुदैवाने क्रॅश बॅरियरमुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि एक मोठी दुर्घटना टळली। या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जीवितहानी टळली आहे। मात्र या घटनेमुळे रायगड माणगाव रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षरा ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांना घेऊन माणगाव मार्गे रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी येत होती। पुनाडे घाटातील एका अत्यंत तीव्र आणि अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला। बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी क्रॅश बॅरियरवर जाऊन आदळली आणि तिथेच अडकून पडली। यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बस बाहेर काढण्यात आले। रायगड माणगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी तीव्र उतार आणि धोकादायक वळणे आहेत। या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि चुकीच्या रचनेमुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत। हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या पुनर्रचनेकडे आणि दुरुस्तीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। आज झालेला अपघात हे याच ढिसाळ कारभाराचे उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जात आहे। काही दिवसांपूर्वीच पोलादपूर घाटात स्कॉर्पिओ गाडीला झालेल्या भीषण अपघाताची आठवण या घटनेमुळे ताजी झाली। अक्षरा ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या या अपघातात क्रॅश बॅरियर भक्कम असल्यामुळे बस दरीत कोसळली नाही। अन्यथा पोलादपूर सारख्याच भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती अशी भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने आता तरी जागे होऊन या घाटातील वळणे सुरक्षित करावीत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।